याचा वापर होतो, याच्यावरती चर्चा होते. आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवगुण आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. आता हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती विचारमंथन होणं गरजेचं आहे. तर मुळामध्ये शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल, पण ते समजून घेणं गरजेचं आहे. तर शासन म्हणजे एक इन्स्टिट्यूशन नाही आहे, ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे, हे डायनॅमिक असतं. शासन म्हणजे एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते अवलंबली जाते ते म्हणजे शासन. मग ते ग्लोबल स्तरावरच असेल, राष्ट्रीय स्तरावरच असेल, लोकल स्तरावरच असेल, अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरच असेल. आता ह्याच्याविषयी शासनाची आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय चित्र दिसतं? कारण आपण 21व्या शतकात चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा जाणतेपणे किंवा अजाणतेपणे आपण भाग आहोत. आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो, परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का, डिरेक्शन असते का, खरोखर त्याच्यावर डिस्कोर्स होतो का? मला असा अभिप्राय आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कोर्स होणं गरजेचं आहे, विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम, एक टाइम बाउंड प्रोग्राम होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो. आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो, त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आता हे गुड गव्हर्नमेंट, बॅड गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर समजलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे. आपल्याला एक एक्झाम्पल देतो. 1337 आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल तर मला माहीत नाही, 1337 ते 1339 या 2 वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये लोरेंझेटी नावाचा एक पेंटर होता, आर्टिस्ट होता. आणि या 1337 ते 39 या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक भित्तीपत्रक तयार केलं, त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात. आणि ते भित्तीपत्रक काय होतं तर 3 भिंती होत्या, म्हणजे ही एक भिंत आणि अशा 2 भिंती, याच्यावरती त्यांनी पेंट केलेलं होतं. समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता, सिंहासन होतं, म्हणजे आजच्या टर्ममध्ये सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट, त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो राजा आला. समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंगमध्ये, म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे, समोर पब्लिक दिसते. उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग्ज आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती वॉलवरती काही पेंटिंग आहेत. आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक टेरिटरी आहे, एक जॉग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण नागरिक आहोत. ह्या नागरिकांच्या भोवती बाउंड्री जी आहे ती एका दोरीनं किंवा त्याला आपण दोर म्हणू यांनी चारी बाजूने त्याला ठेवलेली आहे आणि ती दोर राजाच्या मनगटाला बांधलेला आहे, हातात धरलेला नाही, मनगटाला बांधलेला आहे. समोरच उजव्या बाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस चांगलं शहर आहे, शहरामध्ये दळणवळण व्यवस्था व्यवस्थित आहे, चांगल्या प्रकारचे घरं आहेत. शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे, त्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात, फॅक्टरीज वगैरे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते. त्याच्या पलीकडे गावं आहेत, शेती आहे, शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती करतायत. शहरामध्ये आनंदाने वातावरण आहे, मध्येच कल्चरल प्रोग्राम आहेत. म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी वॉल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे, सुखाचा संसार चाललेला आहे, सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो आणि त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे. या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायदेवता आहे, ती समोर ठेवलेली आहे. ही एक बाजू पेंटिंग आहे. ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ 9 मध्ये आहे. ते हॉल ऑफ 9 का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासारखी डेमोक्रेसी नव्हती, परंतु एक सॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसं असावं
ही डेपिट करण्याचा ज्यावेळेस गव्हर्नन्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती, डेमोक्रेसी नावालाही नव्हती, 14व्या शतकामध्ये 2 वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली. आणि हॉल ऑफ 9 का म्हणतात, कारण त्यावेळेस 9 ट्रेडर्स, इन्फ्लुएन्शियल ट्रेडर्स होते, ते रूल करण्यामध्ये राजाला तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये मदत करत होते आणि म्हणून ते हॉल ऑफ 9 असं म्हणतात. डाव्या बाजूला बघितलं तर शहर अविकसित आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं ज्याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाही आहे, पॉवर्टी आहे असं बघितलं जातं. त्याच्या पलीकडं जर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे, एकमेकाविरुद्ध भांडणं चाललेली आहेत. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही, मुक्त संचार करू शकत नाहीत. मुक्त संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडेखोर आहेत. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे. म्हणजे डाव्या बाजूला पेंटिंगवर त्याने असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात, आणि उजव्या बाजूला पेंटिंगवर दाखवलेलं आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात. हे दोन्ही चित्र 1337 ते 1339 या काळामध्ये लोरेंजेटी नावाच्या पेंटरने इटलीमध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यावेळेस डेमोक्रेसी ही संकल्पना होती, लोकशाही ही संकल्पना होती, राजेशाही होती, आणि समोर राजा बसलेला आहे. आता हे पिक्चर काय दाखवतं, तर हा पिक्चर एक जनरलमध्ये 14व्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्सचा परिणाम समाजावरती काय होतो हे डेपिक्ट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न होता. ती परिस्थिती आज आहे का? त्याचा आजच्या 21व्या शतकात 2024मध्ये आपण ज्या विषयी आपण बोलत आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का? त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का? मला वाटतं ती जी संकल्पना आहे आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते. गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी येईल, ग्रोथ येईल, इक्वॅलिटी, जस्टिस, न्याय हे असेल. बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल, एकमेकाविरुद्ध भांडणं होतील, विकास होणार नाही, पर्यायानं सेल्फ सेंट्रिक इंडिव्हिज्युअल असतील, मग तो कल्चरल ग्रोथ होणार नाही, सामाजिक होणार नाही, आर्थिक होणार नाही, शैक्षणिक होणार नाही. ही जर संकल्पना आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स, त्यावेळी त्यांनी शब्द प्रयोग केला होता, त्याला नंतरच्या काळात ॲलिगरी ऑफ गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर करण्यात आलं. तर ही जर संकल्पना 14व्या शतकात होती आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन होऊन गेली, नॅशनलिझम आलं, फ्रीडम्स आलं, पॉप्युलेशन वाढलं, टेक्नॉलॉजी वाढली, आणि आज आपण इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 4 चौथ्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन राहत नसतानाही 14व्या शतकातल्या कन्सेप्टवरतीच अजूनही जर आहोत, तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का शासन, सुशासन किंवा शासन याच्यावरती का चर्चा करतोय? असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही किंवा शासन आपल्यावरती काय इफेक्ट करतं? तर ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि या फिलॉसॉफीचा, पॉलिटिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आत्ताची स्थिती बघितली तर आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात. आपल्यासमोर 3 प्रश्न उभे राहतात. आणि 3 प्रश्न कोणते? शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती, शासित ज्याला आपण म्हणू, दोज हू आर गव्हर्न्ड, यांच्यावरती काय परिणाम होतो? आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं, त्याच्याविषयी चर्चा केली नसती, त्याच्यावरती डिस्कोर्स केला नसता. तर जे शासित आहोत आपण, ऑल ऑफ अस, मी ॲज अ सिटिझन म्हणून बोलतोय, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय, ज्यावेळेस मी समाजामध्ये वावरतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जर शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ह्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये, निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का? ही निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का? आणि असेल तर कसं आहे? आणि तिसरा प्रश्न, एखादं शासन हे चांगलं आहे की वाईट आहे, गुड ऑर बॅड, हे मी कसं ठरवणार? ते मी ओळखणार कसं? याच्याविषयीचं आहे. मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटिझन्स, राज्य आणि नागरिक, लोक, राज्य आणि समाज, गुड गव्हर्नन्स वर्सेस बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स परसे, याचा संबंध असेल तर ह्या फक्त 3 प्रश्नाशी संबंध आहे. आणि या 3 प्रश्नाची जर आपण उकल करू शकलो
तर निश्चितच आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय, बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय, गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे. कारण आता कुणालाही विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनीबडी, आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप झाल्या त्याच्यावर टाळ्या वाढल्या, पण देर नथिंग टू क्लॅप अबाउट टू बी ट्रान्सफर्ड मोर दॅन एक्सपेक्टेड. नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शनपेक्षा जास्त झालं म्हणजे टाळ्या वाजवणं, दिस इज नथिंग समथिंग गुड. तर ह्या 3 प्रश्न याची जर उकल आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाययोजना करणं. काय कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल आणि ते कुठे जायचं आहे तर पहिला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस आपण कुठे जायचं आहे तो हा तिकडे जायचं आहे, मग कसं जायचं, आपण या पद्धतीने जाऊ, या मार्गाने जाऊ. पण मुळातला जो प्रश्न तो आपण विचारत नाही, आपण तिकडं का जायचं आहे, वाय. म्हणजे गुड गव्हर्नन्स पाहिजे. माझा प्रश्न असा आहे, गुड गव्हर्नन्स का पाहिजे, रादर गव्हर्नन्स का पाहिजे आणि गव्हर्नन्स काय आहे हे समजून जर घेतलं नाही, म्हणजे हे 3 प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय, चर्चा करतोय याला खूप सबस्टॅन्टिव्ह स्वरूप आपण देऊ शकणार नाही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये, मग तो अगदी सोसायटी लेवलला असेल, फॅमिली लेवलला असेल, व्हिलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल. कारण आजचं कालचं गव्हर्नन्स हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी पुरतं मी समजू शकेल, बाकी सोसायटी मला घेणं असं नाही होऊ शकत. आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं, किंवा भारत देश अमेरिका, रशिया, चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो असं नाही आहे. कारण इंटरकनेक्टेड वर्ल्डमध्ये राहतो आपण, ज्याला ग्लोबल म्हणतो, त्याच्यामुळे ग्लोबल गव्हर्नन्स टू लोकल, त्याला ग्लोकल आजकालच्या टर्म्स म्हणतो, तो त्या लेवलपर्यंत गेलेला आहे. म्हणून हे 3 प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि 3 प्रश्नाची उत्तरं समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला प्रश्न मी जो म्हटलं आहे की शासनाचा मानवी जीवनावरती, आपल्यावरती नागरिक म्हणून किंवा शासन म्हणून याच्यावरती काय परिणाम होतो. आता ज्यावेळेस हा विचार करतो, असं आहे का की माझा शासनाचा काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे शासनाला जे करायचं ते करावं, मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो, अशी परिस्थिती आहे का? नाही आहे. त्याचं कारण असं आहे की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. कारण ते सेप त्याप्रमाणे, त्याचं डिरेक्शन त्याप्रमाणे असते. कोणताही डिसिजन घ्या, यू टेक एनी डिसिजन, जो पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतो, जो डिसिजन म्हणतो, तो निर्णय, त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती, प्रत्येक माणसावरती होतो. अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतांतर होऊ शकतात, फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती होऊ शकतात, टॅक्स वाढवायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात, स्कीम असून डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात, स्पर्धा परीक्षा MPSC UPSC मधलं एज वाढवायचं कमी करायचं याच्यावरती होऊ शकतात. तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो, परिणाम करतो. तो किती प्रमाणात करतो तो डिपेंड्स, कोणता निर्णय आहे त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो. पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो, तो डीपवरती होतो, वाईड होतो, थ्रूआउट लाईफ असतो, जन्माल्यापासून असतो, जन्माला मृत्यूपर्यंत असतो. मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाही आहे की परिणाम होत नाही का. परिणाम होतो, तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून शासनाने ह्या दोघांमधलं रिलेशन असतं, याला डीपमध्ये की ज्याला याच्या गाभ्यात, ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख, जे आपण प्रत्येकजण म्हणतो की मला आपण सुखाच्या पाठीमागला असं, मला हॅपीनेस पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे, वैयक्तिक सुख आपण ज्या प्रयत्न करत असतो, ह्या वैयक्तिक सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल, तर मी विचार जर होत असेल, शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल, परिणाम करत असेल, तर ते शासनाचे जे निर्णय आहेत, निर्णय क्षमता आहे, निर्णय प्रक्रिया आहे, ही योग्य प्रकारे झाली पाहिजे. आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय, हा एक मोठा प्रश्न असतो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने, तो योग्य की अयोग्य हे कसं ठरवायचं, हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे मी जो म्हटलं की तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट, एखादा निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं, तर ते ठरवण्याचे काहीतरी क्रायटेरिया पाहिजेत. तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये होतो. पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो, सखोल होतो. कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो. असा एकही निर्णय नाही आहे की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही. पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या पद्धतीने होतो
आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात, आर्थिक ग्रोथ किती होतो, किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही, मी बोलू शकतो की नाही, माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, लिबर्टी ज्याला म्हणून, लिबर्टी ऑफ थॉट असेल, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल, एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल, याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो. आणि शासन म्हणजे कोण असतं, तर ते डेमोक्रेसीच्या माध्यमातून आपण आज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे, कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रेसी होती ग्रीसच्या एथेन्समध्ये चालू झाली त्यावेळेस होती, कारण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं. आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र यायचं म्हणलं तरी शक्य नाही, डिसिजन मेकिंग शक्य नाही, म्हणून आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये आलो. तर आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगळे अधिकारी करतात, वेगळ्या संस्था करतात, त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रेसी हे निर्णय होत असतात. म्हणून